आणि आता बातमी सुनील तटकरेंची आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास माझा विरोध नाही असं तटकरे म्हणालेत। खासदार सुनील तटकरे यांनी खरं तर हे मोठं विधान केलंय। एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय आमचा अधोरेखित आहे। पुढची वाटचाल आमची एनडीए बरोबर आहे। आता हा विचार आणि मग विलीनीकरण ह्या दोन गोष्टी एकमेकाशी पूरक झाल्या तर जर तो प्रश्न तो तेव्हा येईल। तर माझा विरोध असायचं काही कारण नाही, कारण एक ऐकून घ्या, माझा व्यक्तिगत विरोध राहू शकत नाही, कारण आम्ही सामूहिक लिडरशिपमध्ये निर्णय घेतो। वही आमची पक्षांतर्गत डेमोक्रेसी आहे। प्रत्येक निर्णय आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून घेत असतो, कोर ग्रुप आहे। त्याच्यामुळे तशापैकी चर्चा जेव्हा होईल तर आम्ही जरूर त्या विषयाची चर्चा करू, पण एनडीए मधला आमचा सहभाग हा कायम आहे। तर यावर रोहित पवारांनीही भाष्य केले। आता तरी दोन्ही पक्ष एकत्र आहेत असंही रोहित पवार म्हणाले। ज्या ठिकाणी पदाधिकारी म्हणतील तिथे वेगळं लढू असंही सूचक विधान रोहित पवारांनी केले। आता तरी दोन्ही पक्ष एकत्रित आहेत आणि ज्या ठिकाणी आम्हाला वेगळं लढायचं असं पदाधिकारी म्हणतात तिथं आम्ही वेगळं लढू। पत्रकारांची वैयक्तिक इच्छा काय आता इलेक्शनच्या काळामध्ये व्यक्तिगत टीका करणं, व्यक्तिगत बोलणं, व्यक्तिगत मत प्रसिद्ध करणं याचं नुकसान कार्यकर्त्यांना होऊ शकतं। कार्यकर्त्यांच्या इलेक्शनच्या काळात व्यक्तिगत मत मी मांडणार नाही। इलेक्शन झालं